हॅलो नमस्कार रामराम मंडळी, मी गौरी. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर सगळ्यात आधी तुम्हाला शिवजन्म उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला आपण चालू एका खास ठिकाणी, तर ते तुम्हाला व्लॉगमध्ये पुढे कळेलच कुठे चाललोय ते. याला ना टेन्शन आलं होतं यार का गाडीचं पेट्रोल संपलं म्हणून पहिला पेट्रोल पंप शोधलाय. कसं वाटतंय आता? लागेल का ढकलायला? ढकलायला लागल म्हणून टेन्शन आलं त्याला. काही नाही, चला. की हो रहा है? आमचा व्हिडिओ शूट चालू बघा. किती परफेक्ट दिसतंय झूम केल्यावरती. शिवजन्मभूमी. तर आम्ही गाडी पार्क केली ना, आता आम्ही केली चालायला सुरुवात. चला, गर्दी बघा किती. काही खाली उतरलेत, काही वर चढत चाललेत. त्यात आम्ही एवढ्या लवकर चाललोय ना, आमचं ठरलं होतं उन्हाच्या आधी गडावरती जायचं. आम्ही ऊन आल्या उठलोय, तिथून पुढं आम्हाला आंघोळ, मग तिथून पुढं टाइमपास आमचा. कोणती कपडे घालू, कमी इस्त्री नाही, हे नाही, ते नाही, ते नाही. आले का नाही? तर चला, आता मी बोललेलं आहे तर लगेच आता कान पडायचं ऐकत चाललंय बरं का, कारण याच्यामुळे टाइमपास झाला. काय नाही, याच्यामुळे टाइम झाला नाही तर आम्ही किती 7 वाजता आलोय, तो टाइमपास चालला होता. किती वर्षाचा आहे दादा तू? आता लागलं त्याला. हा का? पाय पाय चाललाय तो? व्ह्यू बघा कसा दिसतोय खतरनाक मध्ये. आणि पुढे सगळे चाललेत, काही खालून वरती चाललंय तर काही वरून खाली येत चाललेत. प्रत्येक जण वेगवेगळ्या वेशभूषा करून आलेला आहे. गणेश दरवाजा किंवा परवानगीचा दरवाजा म्हणून ओळखला जाणाऱ्या प्रवेशद्वाराला 2 बुरुज असून आतील बाजूने छतावर जाण्यासाठी जिना आहे. कमानीवर 2 लहान मिनार आणि घुमट दिसतात. दरवाजाच्या कमानीवर 2 हत्ती आणि गंडभेरूड 2 डोके असलेला गरुड यांना पंजाब दरवडून ठेवणाऱ्या सिंहाचे अंकन दिसते आहे ना. बघ जिना बी वरती जायला, वरती जाण्याचं एक घर पण नको. इथून वरती जायला जागा आहे वाटतं ते. पीर दरवाजा. पीर दरवाजा. या दरवाजाच्या मध्यवर्ती कमानीतून प्रवेशद्वार असून त्याच्या दोन्ही बाजूस अलंकृती कमानी आहेत. कमानीमध्ये दिवे ठेवण्यासाठी कोनाडे आहेत आणि बाह्य बाजूस फुलांच्या अलंकरण आहे.
दरवाजाच्या अंतर्भागात प्रवेशद्वार आणि त्यांच्या दोन्ही बाजूस कमानीयुक्त कक्ष आहेत. बाहेरून समतल दिसणाऱ्या छतांची रचना आतून पाहिल्यास त्यात 3 घुमट दिसतात. अरे एकदम आता बाहेरून बघितलं खरं आहे समान दिसतात हा का, समतल दिसतात हा. आता चल बरं आतून. आणि दिवे ठेवायला जागा आहे. घुमट दोन्ही साईडने घुमट आहे. आणि इकडे बाजूला झाड आणि त्यांना पाणी घातलं एवढं थंड थंड वाटते का नाही. मस्त फुलांची झाड आहेत, मोगरा, सदाफुली. आणि इथं बाजूला बी झाड आहेत बरं का मस्त पैकी. आणि इथं 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 बघ ना झेंडू वगैरे बघ. हे कसलं झाड आहे? मी हे पहिल्यांदाच बघितलंय. हे ते शो पीस असलं का नाही डॉन? आकाश गेमिंग लवकरच ब्लॉग चालू करणार आहे. इकडं खाली बघ कसं दिसतंय. बघायला शत्रू बघण्यासाठी इथून दिसतं शत्रू बघण्यासाठी. इथं आपण झोपून बी बघू शकतो. इथून दिसतंय म्हणजे इथं आपण लपून बघू शकतो शत्रू कुठून आलाय, मागच्या साईडने आलाय की दिसतं. आणि खाली असं दिसतंय ना सगळे शत्रू जर आले तर दिसतंय. आणि इथं माणसं कांदे काढतात ते बी दिसतंय इथून. मी इथं बसले, माझ्या एवढं म्हणजे मी त्यात बसू शकते. लोक कांदा काढतात तिथं दिसतंय ना इथून. काल खेळली सध्या आता. तुम्हाला ना मी काहीतरी दाखवते. छोटी पोरगी वर का ती बघा कशी चालली आणि त्यात तिने साडी घातली. डेंजर अटॅकला येणारच नाही आम्ही. आता सध्या इथं हत्ती दरवाजा आहे इथली माहिती का, तिच्या मागे बांधल्यामुळे. पुढे गेली. वी आर एंटरिंग हत्ती दरवाजा. काय काय कसली पावते इथं बसण्यासाठी. इथं काय मेन काहीतरी आहे, मी आहे ना काहीतरी. आणि इकडं शिव आहे, देवीच्या मंदिराकडे जायचं. चलो. असं वाटतंय ना झाड गार्डन नसतं का त्याच्यापेक्षा मस्त फुलं आणि ती झाडं आणि फुलं इतकी टवटवीत येतात. आणि झाडं एवढी हिरवी प्रयत्न विशेष झाड. आणि बघा इथं आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं भाषण चालू आहे. हा त्यांचं चालू आहे. इथं शॉर्टकट आहे वरती जायला. खाली चालू आहे का वरती चालू आहे? खाली चालू आहे ना सभा. बघ बरं डन, खाली चालू आहे ना सभा. नाही रे, इथं लाईट आहे वाटतं ना. हे इथं काहीतरी यार का भुयार भुयार. हे झाड बघ कसं पडलंय तरी बी ते पडलं नाही, वाकलंय तरी पडलं नाही. ते कुठे उभं राहू शकता. तुम्हाला किती पाडायचा प्रयत्न केला तरी आपल्या मनात जर जिद्द असली ना की आपल्याला पडायचं नाही तर आपण पडू नाही शकत. यस यस हो यस. हा लढण्याची जिद्द, मग तेच बोलले ना. आणि इथं पाणी प्यायला हे नळ बिळ आहे, गलास वगैरे. इथं काहीतरी आहे भारतीय पुरातत्व संरक्षण. तर आता आम्ही एंटर करणार आहे शिवाई देवीच्या मंदिराकडे.
शिवाईच बोलले ना मग, शिवाई देवीच्या मंदिराकडे. आणि येस वरती वरती. तर चला जाऊयात देवीचं दर्शन घेऊयात आणि मी तुम्हाला पुढची हिस्ट्री सांगते याच्यानंतर. आम्ही चपला वगैरे काढलं आणि आम्ही चालू मंदिराकडे. मंदिर कुसूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे. पुण्यात मंदिर आहे देवीचं. आता आम्ही चाललोय तर सेम शिवाजी महाराजांचा सारखा लोक दिसतंय खतरनाक. फोटो काढायचे. तिसरा का चौथा महाराज 26 ला आहे लग्न. तिथं काय दरवाजा, हा तिथं खाली दृष्ट्या कपरीत बांधलेल्या या द्वाराला 2 समांतर भिंती आणि बुरुज आहेत. हा बुजेच्या आतील भागात एक लहान कक्ष आहे. चल हे बघ कपरीतच कोरलेला आणि इकडं कक्ष आहे. थांब मी इकडं बघते. कक्ष बघा कशी आहे. एवढीच कुलपाकार दरवाजा हा किल्ल्याच्या 7वा आणि अंतिम दरवाजा असून तो दुहेरी तटबंदीतील वरच्या तटबंदीला जोडलेला आहे. ही तटबंदी प्रवेशद्वारापासून पश्चिमेकडे वळत जाऊन नैसर्गिक कडेला जाऊन मिळते. दरवाजाच्या कामानीवर दोन्ही बाजूस व्यालांचे अंकन आहे. हा ते मग दिसतंय ते इथून अंकन. दान किधर गया? कुलूप दरवाजा. गडावरती आल्यावरती सगळी माहिती भेटते. अंबरखाना किंवा धान्य कोठे म्हणून ओळखली जाणारी वस्तू 15-16व्या शतकात बांधलेली असते. आयताकृती इमारतीमध्ये 3 भागात 7 उपविभाग असून 32 खांबांनी आधारलेला घुमटाकार छत आहे. अंबरखान्याचा परिसरात अनेक प्राचीन वस्तूंचे अवशेष दिसतात. आयताकृती. वी आर एंटरिंग नाव अंबरखाना. दम लागलाय पण बाहेरून तर दिसेल ना. बाहेरून बघू चला. घोडदळ तर मी बघितलेले जवळून. इथं पाटी आहे त्याची, म्हणजे बरेचसे शेतज्यांची पाटी. इथं खाली कुंडात त्याच्यामध्ये पाणी. इथलं कोणतं पक्षी? सुगरण. आणि अजून त्या कुंडांमध्ये. आणि हे मला सोडून चालल्यात पुढं. आणि लेट आल्याचा फायदा. थोडी गर्दी आहे बघा, म्हणजे हे फिरून चाललेत आणि आम्ही आता चाललो. गर्दी बघा कशी. मित्रांनो साईड प्लीज. चला चला साईड. आता कोणाची तरी ग्रँड एंट्री होणार काय काय माहिती. हेलिकॉप्टर आलंय जवळजवळ आणि मला विश्वास बसत नाही. रितेश देशमुख सर आम्हाला दिसल्यात. आम्ही शॉक होतो माहिती का. आम्ही ना असं धुंदीतच चालू होतं. आम्हाला वाटलं बी नव्हतं आणि वैताग आला होता म्हणून आम्ही आमच्याच गाडा चालवलं. आणि अचानक ते आले समोरासमोर. मी त्यांना बिग बॉसवरतीच बघितलं होतं आणि ते फायनली मला दिसले. आता हेलिकॉप्टर येणार आहे तिकडून इकडे येणार आहे का असं फिरत. आता कोण आलंय काय माहिती.
लय जवळ आलंय. दिसत नाही ते. आयुष्यभर होई पहिल्या दिवस ते तुला तर त्याला का पण आला का वरती आता जवळून बघते आयुष्यभर. झालं शांत डोळ्यांची बराखी वाट लागलेली. ते बघ ना ते सगळं पडून वगैरे गेलं होतं माहिती का. त्या डोळ्या दिसानीच मला 2 मिनिटासाठी. अरे देवराम लांडे पण आहे तो मागे ते बघ देवराम लांडे. हा काय देवराम लांडे आपल्या घरी आलता. व्हिडिओ पुढे काढ. बोला. हेलिकॉप्टर झालं शिवजन्मस्थान आहे इथं. शिवजन्मस्थान काळ्या पाषाणात बांधलेल्या या घडी दगडी वास्तू 19 फेब्रुवारी फेब्रुवारी 1630 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. या वास्तूमध्ये तळमजल्यावर एक लहान खोली असून अरुंद जिन्याने पहिल्या मजल्यावरच्या बैठकीच्या खोलीकडे जाता येते. तेथे जुन्नर शहराचे मनोहर दृश्य दिसते. बाहेर साधी असून कामानाची झोका आहे. शिवजन्मस्थानाच्या दोन्ही बाजूला संरचनात्मक अवशेष आहेत. त्यापैकी काही लहान खोल्या आहेत तसेच काही खोल्या पाणी शुद्धीकरण करण्यासाठी वापरल्या जात होत्या. तर चला आता इकडं बघू. तर ते हेलिकॉप्टर आहे माती एवढी माती उडाली ना खतरनाक सगळं नाही तरी कार्यक्रम चाललाय. तर आता आपण जाऊ बघायला. बगीच्यात फिरायला आलं की काय एवढं भारी वाटतं. हे बघा झाडं बघा कसली भारी आहेत. गुलाब वगैरे सगळे जेवायला बसले बिचारे. कालपासून असतील का नाही काल संध्याकाळपासून ना काल संध्याकाळपासूनच असेल ना ते जेवत होते बराच वेळ. त्यांच्यामुळं एवढं हे गर्दी मॅनेज झाली आणि व्यवस्थित कार्यक्रम झाला. मी हे बघा हे कसलं तरी झाड आहे बरं का. हे नाही का काय म्हणतात ते चिनी गुलाब आहे आय थिंक सो बरं का. इथं वरती इथं बरं का भारी वाटते का नाही. इथं आम्ही फोटोशूट वगैरे केलं. आणि हे जिजामाता आणि शिवाजी राजे दिसतात त्या ह्याच्यात बनवले त्याच्यात व्ह्यू पॉईंट. आणि इथं हे पाईपलाईन आहे जे पाण्याने अख्ख्या झाडांना पाणी वगैरे जाते. आम्ही दुसरीकडून आलो बांबू मोडला कोणीतरी. तर तुम्ही शिवनेरीला आलात आणि महादेव कोळी चौथारा बघितला नाही तर काय बघितलं. तर चला आम्ही असं हलमवरती आलेलो आहे. बोराचं झाड आहे पण त्याला बोरच नाही. तर चला जाऊयात बघायला महादेव कोळी चौथारा.
आणि वगैरे हे वरती हाय महादेव कोळीचा उतारा. डॉन काय हिस्ट्री सांगू शकतोस? थांबा दम खाऊ द्या. सांग ना दादा माहिती. हा जो तुम्ही हा जो भाग बघताय ना तुम्हाला उद्या भिंतीचा दिसेल, पण इथे बघा हे जो दिसतोय ना तुम्हाला हा चौथरा, हा आधी ही तशी वास्तू होती. लोक इथे येऊन बघता भिंत आहे तसं नाहीये. कारण की बघा वरती बाजीराव पेशव्यांनी ते विटेचं बांधकाम दिसतंय ना, हा ते बाजीरावांच्या काळात बांधलेलं बांधकाम आहे. आणि हा बुरुज फक्त इतकाच नव्हता, इथे खूप मोठा वाडा होता. जो इथला मेन किल्लेदार होता ना, तो इथे येऊन वाच ठेवायचा सगळं. काय तुम्ही बघितलं शिवनेरीचा जो मूळ जिथे महाराजांचा जन्म झाला तिथनं आपण वर आलोय. हा आपण अनएक्सप्लोर शिवनेरी करतोय आपण. त्यामुळे इथे हा जो वरचा जो भाग आहे ना, या भागावरनं तुम्ही बघितलं समोरचा सगळा प्रांत तुम्ही बघू शकता एकाच टाइम. इकडचं पण आणि इकडचं तुम्ही पूर्ण शिवनेरी लक्षात ठेवता. त्यामुळे हा एक प्रचंड मोठा वाडा होता. इथे काय केलं जायचं, रसद तोफखाना वगैरे ना, कारण इथून वरनं आणून ठेवत जायचे आणि युद्ध प्रसंगी तो खाली न्यायचे. त्यामुळे हे जे आता डागडुजी आणि हे पण बघता इथे खाली हा इथे प्रांगण होता आधी हा सगळा. आणि इथे पण इथे विटा वगैरे बघतायत ना, हे सगळा प्रांगणचा भाग होता. आणि राहिला प्रश्न याचा, तर हा बुरुज असण्यामागचं कारण इथे पायऱ्या, या पायऱ्याने तुम्ही वर जायचे, पण आता तिथे तो स्टॉप झालाय. आणि तिथनं ते रस्ता वगैरे होता आधी जायला. तिथे पाण्याचे टाके सुद्धा असेल छोटस. आणि बांधकाम आता बांधलंय हे, म्हणजे पूर्ण तो खात्यानंतर बांधलेलं बांधकाम आहे. आणि तिथे तिथे तुम्ही बघितलं ते इंडो आशियन. इथं बरोबर हा एवढाच दरवाजा आहे. एवढे तिथून जायचं लायकीनुसार. म्हणजे तो येणार ना त्यांचा सैनिक, तो झुकून यावा म्हणून त्यांनी नियोजन केलं असं. तरी असं आहे सगळं. आता हे काय इथे सरळ सरळ औषध दिसतात ते काय तिथे दगडाचे भाग आहेत, दुर्गांचे भाग आहेत सगळे. जर उत्खनन केलं ना आता सुद्धा काय काय गोष्टी सापडतील. हे काय हे दगड, तरी असा प्रकार आहे सगळा. इथे कोणी येतच नाही. लोक आपण येतो तिकडे खालनं बघून जातो, पण हा अनएक्सप्लोर भाग आहे सगळा शिवनेरीचा. मीच पहिल्यांदा आले. मी जेव्हा आले होते का तेव्हा खालीच बघितलं आणि तसेच गेले होते. याच्यासाठी माहिती असणारा माणूस सोबत असतो, तेव्हा सगळ्या गोष्टींची माहिती होती. त्याला भरपूर नॉलेज आहे. कसं वाटतंय डॉन खाली उतरताना? हरभरा कसं वाटलं मग? जा किल्ल्यांच्या भिंतीवरती बंदी आणली नावं टाकायला. तर लोकांनी बघा त्या पानांवरती नावं टाकलेले, तर डायरेक्ट कोरलेले. काय करावं या लोक, कधी सुधारणार काय माहिती. हे चिली पिले आलेले सगळे. शाळेतले पोर का? कुठलं तुम्ही? नंदुरबार थोडं लांबून आले. नंदुरबार सहलीला आलेत का? इकडे दाखवायला नाही. हा दोन्ही पण पहिली शिवाय म्हणजे असं, मग इकडनं वरतून रोड आहे असंच जायला. इथं मध्ये रोड आहे. हा सांगायचं तर यांच्यामुळे कार्यक्रम झालाय. ते एवढं वरती घेऊन आलेत आणि आता वरती आता खाली घेऊन चाललेत. आणि ते पण बिना चपलीचं चाललेत. एवढं तापलंय ना बेकार. आणि ऊन तर खतरनाक लागते. ते तयारी कामं चालायला तरी फास्ट दम लागतो जास्त. आणि ते फक्त ते साहित्य घेऊन चाललेत आणि ते बी एवढं वजनाचं आहे ना, खतरनाक. मला दोघांना झालं कसं तरी झालं म्हणून आम्ही बसलोय. तर तो दरवाजाच्या पण तिकडे गेला, इथून दिसेल. आता जाऊ दे आम्ही बसतो. आता जेव्हा सहलीला आलतो ना तेव्हा मोळ होतं, तेव्हा तिथं मोळ दिसतोय त्याचा. चला जाऊयात. तो थांबलाय महादरवाजाच्या तिथं. खालून आता गर्दी वाढायला लागली. आमचे तर पाय सुचले नाही, मोकार पाय दुखायला लागले. ते पाय दुखणे मागचं बी एक मोठं रिझन आहे. कारण आम्ही आज 2 दिवस झाले आधी हरभरा काढला होता, त्याचे पाय दुखतात. आणि आता बी तेवढं वरती चढलंय, त्यात पाणी न पाचता वर चढलंय. आणि आता बी पाणी प्यायचं म्हणताय. हा पाणी पाजायला थांबणे माहिती का? चला 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 थोडंच राहिले. चला
चला चला थोडंच राहिलंय कारण पाय दुखायला दूर लागलाय. डॉन आण ना पाणी, त्याला मरत आहे, त्याला नाही ताण लागली. डॉनने पहिलं पाणी पिऊन घेतलंय, आता आम्ही पिणार आहे. आता नाही उठू शकत. लय पाय दुखायला लागले. आम्ही बसलं का लय जाणवते, बसलं का लय जाणवते का ना असं सनसन करते. फुकट बस होती, म्हणजे बिना तिकिटाची बस आहे. आणि त्यात आम्ही बसले कारण पाय दुखायला लागले आणि जिथं जायचं कारण वरती गाडी आणून नाही दिली म्हणून बस फुकट आहे. हा ना, चांगली सोय केली का नाही जाऊन आल्यावरती. तिकडून यायला बी बस आहे, इकडून जायला बी बस आहे. आता मग अशी गेली फुल भरून खाणं, आता ही चालली. चला काय पाय पाय येतात, काय बसली. बाबा चालले बघ कशी बस. अंतर प्रणीवर आपलं पुढे काय माहिती पुढे दिसते का बघायला आलंय. तर आम्ही हे आणता असते प्रारंभ एवढी पुस्तकं घेतलेले बघ, एवढी पुस्तकं घेतलेली. पहिलं खायला जाणारच कारण शिवाजी महाराजांच्या विचार फोन पे होईना म्हणून एवढंच पुस्तक घेतलंय आणि चाललंय आता आम्ही. आमचा मूड हाफ झालेला आहे सध्या अशा प्रकारे. असं तर माहीत असताना आम्ही कॅश घेऊन आलो असतो. फोन पेने स्टार्ट केला का नाही 2:15 वाजल्यात, म्हणजे आम्ही अर्धा उपवास केलाय ना. आता आम्ही आलोय वायकटला. लय भूक लागली माहिती का, जाम भूक लागली. एवढा गड चढलाय, त्यात खाली आल्यावरती पाणी पिलं माहिती का. ते बी रडू रडू पाणी मागितले त्यांनी, तेव्हा स्पॉन्सर केलंय. डॉन बघतोय आता मेनू कार्ड, बघू काय ऑर्डर देतो डॉन आज देणार आहे. तुझ्याकडे कशाला बघायला दिलं मी हे बघते तर. न्यू इयर स्पेशल मेनू स्टार्टर. आमच्या इथं ताट आल्यात, पुसून वगैरे घेतल्यात. लिंबू कांदा आलाय. डॉनचे रिॲक्शन, त्याला झोप झाली. त्याच्या चरबीनं आज काहीच काम नाही केलं. गहन देख रहा है वो, मेरे को भी बहुत. दोनदा जेवण आज पहिलाच आहे, नाहीतर मला डायरेक्ट मुंबईच आठवली होती जर जेवले नसते ते. चिवनेरी 20 रुपयात फिरून आणले असं वाटलं असतं का ना. मुंबई ना, मुंबई 16 रुपये फिरवले होते. तेव्हा म्हणलं मला मुंबई आठवली होती. तिकीट काढलं होतं ते वेगळं, पण नुसतं 16 रुपयात खायला एक वडापाव चालला ना की मुंबई फिरवली होती. चालत चालत बोल विषय चालत चालत नाही ते का. आणि पाण्याची बॉटल बी नाही. आणि यार का, आणि सकाळचं ऊन होतं, उन्हाळ्याचं होता आणि त्याच्यात ऊन बी मुकर लागायचं. मला उन्हाने मी अरे नाही, म्हणजे असं फिरायला गेलं ना, मला फक्त फिरायचं वाटतं रे. खायचं गेलं तेल लावलं जेव्हा भूक लागली. आम्हाला उलट बाहेर गेला पाऊस वाटतंय का नाही रे. मला तर आता तेच आठवलं असतं. फिरायचं पण बघते तरी माहिती बिहिती काढत जा जरा. मी काढले पुस्तकामध्ये शिकवलंय आम्हाला, काही नाही झालं तरी चालेल, पण बेडूक हा बनलाच पाहिजे. फेस रिव्हील करू का तुझा? मी ब्लॉग मध्ये दाखवतेच, करतेच मी करतेच. त्याला गाणे लावते, मला कॉफी पडेल ना. प्लेन डिश मागवली डॉननी. काय डिशचं नाव काय? व्हेज महाराजा. व्हेज महाराजा. या तुम्ही बी खायला. मी पहिल्यांदा ट्राय करते. हॉटेल घरी चालते नाही, पण बाहेर आल्यावर चालतात. नाही तसं काही नाही, आम्ही घरी रोट्या खातो. तर या काय काय बोलला, काय तुम्ही रोटे खातो, आम्ही भाकरी खातो. डिशचं काय नाव बोलला? व्हेज महाराजा. व्हेज महाराजा. या गव्हाच्या चपात्या खायची सवय नाही रे. का त्याला हात धुवायला बी जायला लागत नाही.
खाना खाऊ. तर डॉन सोडून गेलाय मला आणि मी आता चालले घरी. तर आज शिवजयंतीला गेले होते तर तिथं एक दादा भेटला होता ना. त्या दादाला मी कधी बघितलं होतं ना तुम्हाला कधी भेटला होता. तो पहिल्यांदाच भेटला होता. एवढा आपुलकीने बोलत होता ना, खूप भारी वाटलं. आणि जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा आपल्याला अनोळखी माणसं जेव्हा आपल्याशी बोलतात आपुलकीने तेव्हा खरं लय भारी वाटते. तर कोण कोण शिवजयंतीला आलं होतं कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.